2024 मध्ये महायुती सरकार सत्तेवर आलं नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे हात धुवून संकटाची जणू मालिकाच सुरू असल्याचं चित्र राज्यात आता निर्माण झालंय। अगोदर बीड येथील संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा, त्यानंतर माणिक कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्ये, त्यांचं सभागृहात रम्मी खेळणं, त्यामुळे त्यांचं कृषी मंत्रीपद काढून घेण्यात येणं, तर काल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना द्यावा लागलेला राजीनामा, या तीन घटना लागोपाठ घडल्यानं महायुती सरकारची प्रतिमा व विशेषतः राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना सरकारची आबरू वाचवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र समोर आले। वास्तविक रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाची जबाबदारी दिल्यापासूनच त्या कायम चर्चेत व वादग्रस्त ठरत आलेल्या आहेत। मात्र स्वर्गीय अजितदादा पवार हयात असताना त्यांनी चाकणकर यांना कायम संरक्षण देण्याचंच अप्रत्यक्षरित्या काम केलं। 2 वर्षापूर्वी वाकड येथील वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी समतोल न्याय देत नसल्याची बाजू समोर आली आणि त्यांच्यावर टीकेला जी सुरुवात झाली ती शेवटपर्यंत थांबलीच नाही। राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी अनेकदा त्यांना घेरूनही त्या मागील 2 वर्ष कायम वाचत होत्या। मात्र नाशिकमधील लिंग पिसाड भोंदूबाबा खरात प्रकरण उजेडात आलं आणि या खरातला आपला गुरु मानणाऱ्या चाकणकर यांचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियात इतक्या तुफान वेगाने आदळले की खरात व त्यांची फक्त एकदाच झालेली ही औपचारिक भेट होती हे महायुती सरकारला सिद्धच करता येईना। त्यास जोड मिळाली ती म्हणजे खरात यांच्या ट्रस्टमध्येच त्या कार्यकारिणी सदस्य असल्यानं इतक्या विकृत माणसाशी संबंध नव्हता हे सिद्ध करणं चाकणकरांनाही अवघड गेलं। अशातच रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, करुणा मुंडे, अंजली दमनिया या 4 बुलेट फायर तोफांच्या मारांनी 19 व 20 मार्च हे 2 दिवस अक्षरशः सोशल मीडियात धुवून निघाले। चाकणकरांना वाचवायचे तरी कसे हा प्रश्न सरकारपुढे निर्माण झाला आणि समजा राजीनामा नाहीच घेतला तर सध्या अधिवेशन चालू असणं व त्यात सरकारची धुलाई ठरलेली असल्यानं अगदी सहजपणे जाळ्यात त्यांची विकेट पडली असं म्हणायला हरकत नाही। मात्र राजीनामा देऊनही चाकणकर यांच्या मागची शुक्ल काष्टे थांबण्याची अद्याप तरी काही चिन्ह दिसत नाही। पाहूया पुढे काय घडामोडी अजून घडतायत त्या आम्ही आपल्याला कळवतच राहू।